विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फिफ्थ मॅथमॅटिक्स मेजरिंग टाइम म्हणजेच कालमापन. तर कालमापन या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न सर्व स्वाध्याय पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण मेजरिंग टाइम म्हणजेच कालमापन. जनरली सर्वांनाच घड्याळ वाचता येतं. means generally we can read the time or we can identify time. Suppose that this is a clock 12, 3, 6 and 9, 1, 2, 4, 5, 7, 8 and 10, 11. तर या घड्याळामध्ये समजा हा दोन काटे असतात, एक म्हणजे हॉवर हँड आणि दुसरा मिनिट हँड म्हणजेच तास काटा आणि मिनिट काटा. समजा या ठिकाणी पहा, तास काटा 3 वर आहे आणि मिनिट काटा 12 वर असेल, तर या घड्याळामध्ये जे टाइम आहे ती आहे 3 o'clock. म्हणजे हे आपल्याला वाचता येतं, म्हणजे घड्याळामध्ये 3 वाजले आहेत. जर आणखी एखादा आपण घड्याळ पाहिलं, 12, 3, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. तर या ठिकाणी पहा, हा आहे हॉवर हँड म्हणजेच तास काटा आणि हा आहे मिनिट काटा. तर या घड्याळामध्ये 3:30 झालेले आहेत. मीन्स 3.5 hour. आपल्याला असं लिहिता येईल 3.5 hour म्हणजेच 3:30 किंवा याला जर आपण मराठीमध्ये पाहिलं तर याला आपण 3:30 असं सुद्धा लिहितो. 3:30 वाजले आहेत. त्या ठिकाणी सेम याचा यापूर्वीच्या इत्तेमध्ये पण आपण पाहिलेला आहे. प्रिव्हियस इयर वी ऑल्सो स्टडी इट. सो द नेक्स्ट पॉइंट इज रिव्हिजन प्रॉब्लेम सेट 43. तर या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 43 मध्ये जे काही उजळणी आहे, तर या ठिकाणचे प्रश्न तुम्हालाही सोडवता येतात. जसं की पहिल्या घड्याळामध्ये 2:25 मीन्स 2:25 7 and 50 म्हणजेच 2:25. तर हा पहिला प्रश्न पूर्ण तुम्ही सोडवून घ्या. यानंतर जो यामधील दुसरा प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला काही घड्याळ दिलेले आहेत आणि घड्याळामध्ये आपल्याला वेळ लिहायची. जसे की 4:30. तर पहिल्या घड्याळामध्ये आपल्याला 4:30 सांगितलंय. पहा, 12, 3, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8 and 10, 11. तर पहिल्या घड्याळामध्ये या ठिकाणी जी टाइम दिलेली आहे ती आहे 4:30. देन हाऊ टू शो 4:30. 30 means 30 minute, so minute hand on 6 and 4 after 4, so in between 4 and 5. this is hour hand. म्हणजे हा आहे तास काटा आणि हा आहे मिनिट काटा. हॉवर हँड अँड मिनिट हँड या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल. 4:30 यालाच मराठीमध्ये 4:30 वाजले असं म्हणतात. 4:30. तर यामध्ये आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत. 9:15 म्हणजे 9:15. तर आणखी एक उदाहरण आपण घेऊयात. 2 उदाहरणं तुम्ही सोडवून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो 9:15चा आहे. 9:15, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. तर पहा, 9:15 म्हणजे काय, तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये याला क्वार्टर पास्ट टाइम असं म्हणतात. क्वार्टर पास्ट 9 आणि यालाच आपण मराठीमध्ये 9:15 असं म्हणतो. देन हाऊ टू शो
9:15 म्हणजे सव्वा म्हणजे मिनिट हे 15 वर्स असतील आणि हावर अँड ahead 9 and 10, so this is 9:15, quarter past 9 किंवा 9:15. तर या पद्धतीने आणखी 2 उदाहरणं तुम्हाला सोडवून घ्यायची आहेत. यानंतर आपण डायरेक्ट थर्ड वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम जर आपण पाहिला, इफ अ बस that leaves Nashik at 5 o'clock in the morning and reaches Pune that same day at 10:30 in the morning, how long does the journey take? म्हणजेच हा प्रश्न जर आपण मराठीमधून पाहिला, थर्ड क्वेश्चन पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकतात. नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचली तर प्रवासाचा किती वेळ लागतो? तर पहा, नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बसचा जो स्टार्टिंग टाइम आहे, बस स्टार्टिंग टाइम इज इक्वल टू 5 o'clock म्हणजे सकाळी 5 वाजता निघाली. अँड बस रीच टाइम इज इक्वल टू 10:30. तर बस पोहोचलेली आहे 10:30 o'clock. तर पहा, या ठिकाणी क्वेश्चन 4 मध्ये 9:15 म्हणजे नाटक सुरू होणार होतं, 30 मिनिट लेट झालं. म्हणजे 30 मिनिट जर आपण या ठिकाणी प्लस केले तर 9:45 ला हे नाटक सुरू झालेलं आहे. मीन्स प्ले स्टार्ट 9:45 PM ॲट नाईट. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 चा जर विचार केला तर प्रश्न असा आहे, पहा, इफ अ ट्रेन लिव्ज मुंबई ॲट 10:15 ॲट नाईट अँड रिचेस नागपूर ॲट 1:40 द नेक्स्ट आफ्टरनून, हाऊ लॉंग डज द जर्नी टेक्स? म्हणजेच मुंबईहून रात्री 10 वाजता निघालेली, 10:15 निघालेली जी रेल्वे आहे ती दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 नागपूरला पोहोचली तर एकूण किती प्रवास झाला? तर या ठिकाणी पहा, आपण जर जनरली विचार केला तर 10:15 पासून आपण 12 वाजेपर्यंत टाइम काढूयात आणि 12 पासून पुढे एक दिवसाची कंटिन्यू होईल. तर पहा, 10:15 टू मिडनाईट 12 o'clock पर्यंत जर आपण विचार केला, मिडनाईट, तर या ठिकाणी टोटल आवर्स येतील 12 मायनस 10:15. आता हे सबस्ट्रॅक्शन करत असताना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, या ठिकाणी 0 मिनिट्स आहेत आणि 15 मिनिट्स सबट्रॅक्ट करायचे. तर या ठिकाणी आपण 1 आवर इकडं बॉरो घेणार आहोत, म्हणजे उसना घेणार आहोत, म्हणजे या ठिकाणी 16 मिनिट होतील आणि या ठिकाणी 11 आवर्स राहतील. तर 60 मिनिट मायनस 15 45 आणि 11 मायनस 10 इज इक्वल टू 1 आवर. तर हे झालं 1 आवर 15 मिनिट. अँड द नेक्स्ट डे means midnight 12 o'clock to 1:40 in 24 hours, it's known as 13:40 13 and 40. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की दुपारी 12 म्हणजे 24 ताशी घड्याळाप्रमाणे 1:40 म्हणजेच 13:40 होतात आणि या ठिकाणी जर डिफरन्स काढला आपण 13:40. आता या ठिकाणी हे 12:40 म्हणजे या ठिकाणी हे 00 टाइम आपण सुरुवात करतोय, म्हणजे हे 13.40 आवर्स झाले. तर या ठिकाणी टोटल आवर्स जर काढले आपण तर हे 140 प्लस 13.40 आवर्स 145 5 ॲज इट इज 4 and 4 8. तर 6च्या पुढे जे काय असणार आहे ते या ठिकाणी आपण लिहूयात, म्हणजे हे 2 1 कॅरी 13 149 115 सो 15:25 म्हणजे 15 तास 25 मिनिट इतका वेळ लागेल प्रवासाला एकूण टोटल. दिस इज आवर करेक्ट आन्सर. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 43 मधील काही उदाहरणं पाहिलेली आहेत. यानंतर आपण पाहूयात लर्निंग अबाउट सेकंद, म्हणजेच सेकंदाची ओळख. लर्निंग अबाउट सेकंद, सेकंदाची ओळख. तर आपल्याला यापूर्वी मिनिट काटा, तास काटा,
माहिती होता. तर आता सेकंद काटा सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर एखादं जर घड्याळ आपण या ठिकाणी ड्रॉ केलं तर घड्याळामध्ये सेकंद काटा सुद्धा असतो. जसं की पहा 12, 3, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10 and 11. तर या ठिकाणी जो लॉंग काटा असतो आणि थोडासा जाड असतो याला आपण मिनिट हँड असं म्हणतो, म्हणजेच तास काटा. त्यानंतर जो थोडा शॉर्ट असतो आणि जाड असतो अशा पद्धतीनं, तर हा जो असतो याला आपण हॉवर हँड असं म्हणतो. मिनिट हँड अँड हॉवर हँड या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. यालाच आपण तास काटा असं म्हणतो. आणि एक नेहमी कंटिन्यू फिरत राहतो एकदम स्मॉल काटा असतो असा, याला आपण सेकंद हँड असं म्हणतो, म्हणजेच सेकंद काटा. तर लक्षात घ्या या ठिकाणी या घड्याळामध्ये जर आपण थोडं निरीक्षण केलं तर हा जो सेकंद आहे हा जेव्हा 1 राऊंड कंप्लीट करतो, म्हणजे सेकंद काटा जो आहे जेव्हा हा 1 राऊंड पूर्ण करतो तेव्हा हा 1 मिनिट पुढे सरकतो. पुन्हा आणखी एक जर राऊंड पूर्ण केला तर पुन्हा हा 2 मिनिट पुढे सरकतो. तर हे कुठूनही असलं तरी एक राऊंड पूर्ण झाला की 1 मिनिट पूर्ण होतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल द व्हॅल्यू ऑफ सेकंद मीन्स 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद, म्हणजेच 1 मिनिट बरोबर 60 सेकंद होतात हे लक्षात ठेवा. आणि हा जो मिनिट आवर आहे तो जर 1 राऊंड कंप्लीट केला तर या ठिकाणी 1 तासाने हे घर सरकतो. म्हणजेच 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट, म्हणजेच 1 तास बरोबर 60 मिनिटे. तर हे पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा, कारण यावरच आपल्याला पुढे काही महत्वाची कन्सेप्ट शिकायची आहे. यानंतर आपण पाहूया मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्ह उत्तर याची संकल्पना आणि महत्वाचे पॉइंट. तर या ठिकाणी पहा नेक्स्ट पॉइंट अँटी मेरिडियन अँड पोस्ट मेरिडियन. तर हे अँटी मेरिडियन काय आहे किंवा पोस्ट मेरिडियन काय आहे? अँटी मेरिडियन म्हणजेच मध्यान्ह पूर्व आणि पोस्ट मेरिडियन म्हणजेच मध्यानंतर. तर पहा जर समजा नाईटचा जर विचार केला, मिडनाईट या ठिकाणी मून आणि पुन्हा मिडनाईट. तर या ठिकाणी पहा घड्याळ हे 00 पासून सुरुवात होतं, त्यानंतर मूनला या ठिकाणी 12 वाजतात आणि पुन्हा या ठिकाणी मिडनाईटला 00 होतात. तर या ठिकाणी जो अँटी मेरिडियन आहे म्हणजे हे मध्यान्ह मूनच्या पूर्वी, म्हणजे रात्रीपासून जी वेळ सुरू होते रात्री ते दुपारी 12 आणि दुपारी 12 ते पुन्हा रात्री 12. तर यामध्ये जो टाइम असतो पहा, आता हे रात्री 12 म्हणजे मग रात्री 12 पासून सकाळपर्यंत समजा 10 वाजलेत, तर याला आपण 10 AM असं लिहितो. 10 AM म्हणजे काय? AM. तर हे य आणि हे यम, यालाच मराठीमध्ये मध्यान्ह पूर्व 10 वाजले असं म्हणतात. आणि हेच जर रात्रीचे 10 वाजले तर याला आपण PM असं म्हणतो. पोस्ट मेरिडियन म्हणजे मध्यानंतर, आफ्टर मिड डे. तर हे मध्यानंतर 10 PM. तर हे 10 PM म्हणजे 10 AM म्हणजे सकाळचे 10, हे रात्रीचे 10. आणखीच यामध्ये जर आपल्याला काही कन्सेप्ट पाहायचे असतील तर पहा 3 AM, 4 AM,
5 AM हे सर्व जे आहेत ते पहाटेचा टाइम आहे हा. आणि यानंतर जर आपण पाहिलं 3 PM, 4 PM, 5 PM, तर हे जो पूर्ण टाइम आहे तो 12च्या नंतर म्हणजेच सायंकाळी, इव्हनिंग टाइम. तर हे मॉर्निंग टाइम मध्ये झालं, सकाळी. हे इव्हिनिंग टाइम मध्ये. तर आपल्याला हे AM आणि PM ची संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात यायला हवं. यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट जो पाहणार आहोत तो म्हणजेच द 24 hours क्लॉक, 24 तासी घड्याळ. तर 24 तासी घड्याळ ही संकल्पना काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. द 24 hours क्लॉक, 24 तासी घड्याळ. तर पहा, 24 तासी घड्याळामध्ये टाइम स्टार्ट फ्रॉम 00 ॲट मिड 12 o'clock. त्यानंतर जे पुढे टाइम चालू होतात, तर जनरली आपलं जे घड्याळ असतं त्याच्यामध्ये 12 नंतर पुन्हा आपण या ठिकाणी 1 वाजले, 2 वाजले, 3 म्हणजे 1 PM, 2 PM, 3 PM या पद्धतीनं हे टाइम सुरू होतो. तर यालाच इन 24 hours क्लॉक हे 1 मीन्स 13. तर या ठिकाणी 13 PM AM लिहायची गरज नाही, फक्त 13 o'clock एवढंच लिहा. त्यानंतर 2 म्हणजेच 14, 3 मीन्स 15 o'clock म्हणजे थोडक्यात 13 वाजले, 14 वाजले, 15 वाजले हे आपल्याला लक्षात येईल. तर हे लक्षात कसं ठेवायचं हे आपण समजून घेऊयात. समजा 4 PM आहे, 4 PM म्हणजे 12च्या नंतर 4 वाजलेत. तर या ठिकाणी सिंपली 12 + 4 करा म्हणजेच 16 o'clock म्हणजे 16 वाजले आहेत. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. म्हणजेच 0 रात्रीपासून दुपारपर्यंत त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. दुपारपासून जे रात्रीपर्यंतचे टाइम्स आहेत त्यामध्ये मात्र आपल्याला +12 करावं लागतं आणि ते 24 तासी घड्याळामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर याचं काही उदाहरणं जर आपण पाहिली, 24 तासी घड्याळामध्ये कन्वर्ट कसे होतात, तर पहा, सपोज 3:30 PM यामध्ये अगोदर सुरुवातीला आपण AM चे पण उदाहरण पाहूयात. 9 AM, तर हे 9 AM 9च राहणार, 9 o'clock. त्यानंतर 11:30 AM हे 11:30 o'clock असंच राहणार. आता हे 3:30 PM जर असेल तर ह्या 3:30 मध्ये 12 करावं लागेल. 12 म्हणजे 13, 3 and 12, 15:30 o'clock या पद्धतीने हे होऊ शकतं. त्यानंतर 5 PM असेल तर या ठिकाणी 5 + 12 म्हणजे या ठिकाणी 17 o'clock या पद्धतीने आपण घेऊ शकतो. समजा 7 PM आहे, 7 + 12 19 o'clock म्हणजे PM जर असेल तरच आपण 12 करायचं हे लक्षात ठेवा. इफ द टाइम इन the version of PM then you +12 and tell the 24 hour clock. म्हणजे हे जे टाइम आहेत सर्व हे 24 hour clock चे आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि यावरच आधारित आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम सेट सोडवायचा आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस सेट और प्रॉब्लेम सेट 44. तर या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 44 जर पाहिलं, उदाहरण संग्रह 44, तर तुम्ही मराठी मीडियमचं पुस्तक असेल तर मराठी मीडियम मध्ये पहा, इंग्लिश मीडियमचं जर पुस्तक असेल तर इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, खालील 24 तासी घड्याळातील वेळ दिली आहे, 12 तासी घड्याळातील वेळ दिलेली आहे, ती 24 तासी घड्याळात किती दाखवली जाईल ते लिहा. मीन्स द क्वेश्चन इज, रीड द क्वेश्चन. द टाइम बिलो इज गिवन बाय द 12 o'clock. Write the same time
द 24 hour क्लॉक. तर या ठिकाणी पहा पहिला जो टाइम आहे 10 minutes past 10 इन द मॉर्निंग. तर या ठिकाणी याचा अर्थ असा होतो मध्यान्हपूर्व 10:30. तर मध्यान्हपूर्व 10:30 हा जो टाइम आहे तो आपण डायरेक्ट 10:30 इतकाच लिहितो, कारण 12च्या पूर्वी त्यामध्ये काही चेंज होत नाही. त्यानंतर जो दुसरा आहे 10 minutes past 8 इन द मॉर्निंग, म्हणजेच मध्यान्हपूर्व 8:10 हा सुद्धा आपण ॲज इट इजच लिहू शकतो, यामध्ये काही फरक पडत नाही. 10 minutes past इन द मॉर्निंग म्हणजेच 8:10 आणि हे कसं आहे मध्यान्हपूर्व, त्यामुळे या ठिकाणी कोणताही चेंज होत नाही. यानंतर नेक्स्ट 20 minutes past 1 इन द आफ्टरनून. 20 minutes past इन द आफ्टरनून याचा जर विचार केला आपण तर 1:20 आणि ते पण कधी मध्यानंतर. तर या ठिकाणी 1:20 च्या ऐवजी आपल्याला प्लस आता 12 करावं लागेल, म्हणजे या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला 13:20. त्यानंतर नेक्स्ट गणित आहे 40 minutes past 5 इन द इव्हिनिंग, म्हणजे 12च्या नंतर म्हणजे मध्यानंतर 5:40. तर या ठिकाणी 5:40 मध्ये 12 मध्ये प्लस 5 मध्ये प्लस 12 करूयात, तर 17:40 या पद्धतीने आपल्याला हे घेता येईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. मॅच द फॉलोइंग 12 hour क्लॉक. 12 hour क्लॉक मॅच द फॉलोइंग. या ठिकाणी पहा आपल्याला जोड्या लावायच्यात. 12 hour मध्ये आहे 9:10 AM, तर यामध्ये काहीही चेंज होणार नाही, हे 9:10 जशाला तसं राहील. 2:10 PM, तर हे 2 मध्ये प्लस 12 करा म्हणजे हे होईल 14:10. त्यानंतर 5:25 PM, यामध्ये पण आपल्याला 12 प्लस करावे लागतील, 17:25. नेक्स्ट 11:10 PM, यामध्ये प्लस 12 करा, 23:10. अँड नेक्स्ट 7:25 AM, हे ॲज इट इज राहील 7:25. तर या पद्धतीनं हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण एक्झाम्पल ऑफ टाइम मेजरमेंट. तर यानंतर आपल्याला पुढील जो भाग आहे तो कालमापनावर आधारित उदाहरणं पाहायची आहेत. एक्झाम्पल्स ऑफ टाइम मेजरमेंट म्हणजेच कालमापनावर आधारित उदाहरणे. तर कालमापनावर आधारित उदाहरणे अतिशय सोपी उदाहरणे आहेत. यामध्ये आपल्याला ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, तर हे डायरेक्ट आपण उदाहरण सोडवूनच पाहूयात, जेणेकरून आपल्याला उदाहरणही सोडवता येतील आणि प्रॅक्टिस पण होईल. तर पाहूया पहिला प्रश्न. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे उदाहरण संग्रह 45 मधील पहिला प्रश्न आहे. ऍड द फॉलोइंग म्हणजे बेरीज करा. पहिला आहे 2 hour and 30 minutes अँड 4 hour 45 minutes. तर ही बेरीज कशी करायची हे आपण समजून घेऊयात. तर पहा 2 hour and 30 minutes. तर या ठिकाणी जर आपण याचा तक्ता केला 2:30 आणि जो दुसरा टाइम आहे 4:45 minutes म्हणजे 4 तास आणि 55 मिनिट. तर पहा या ठिकाणी आपण बेरीज करत असताना आता 0 and 5 या ठिकाणी 5च येणार आहे. तर आपण थोड्या वेळापुरती ही बेरीज वर लिहूयात. 0 and 5 या ठिकाणी 5 अँड 5 and 3 8 85 मिनिट होतात हे टोटल. या 85 मिनिट मध्ये आपल्याला म्हणजे डिव्हिजन करता येईल 60 + 25 म्हणजे 60 म्हणजेच 1 hour. तो 1 hour इकडे येईल म्हणजे हा 1 hour या ठिकाणी कॅरी होईल आणि हे 25 मिनिट ॲज इट इज राहतील. आणि या पूर्ण आवरची जर बेरीज केली तर 1 2 4 7, सो इट्स ॲडिशन 7:25 मिनिट. यानंतर नेक्स्ट 3:50
प्लस 420. तर आता हे ॲडिशन करत असताना पण लक्षात ठेवा 0 0 0 5 and 2 7 होतात. लक्षात घ्या 5 and 2 7 म्हणजे 17 मिनिट होतात. परंतु 60 मिनिटचा 1 आवर या ठिकाणी कॅरी देऊयात म्हणजे या ठिकाणी फक्त 10 मिनिट राहतील आणि हे ॲज इट इज. आणि या सर्वांची जर बेरीज केली तर या ठिकाणी येईल 8 10. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट 3 hour and 45 minute 1 hour and 35 minute. तर पहा 3:45 and 1:35. तर या ठिकाणी ॲडिशन करत असताना 550 कॅरी 1 143 म्हणजे 8 म्हणजे 18 मिनिट होतात. परंतु 1 आवर या ठिकाणी कॅरी जर दिला तर या ठिकाणी 20 राहतील आणि याची ॲडिशन येतील 5 आवर म्हणजे 520 मिनिट. आणखी एकदा रिपिटेशन करतो पहा 550 कॅरी 1 या सर्वांची ॲडिशन 143 8 येतं. पण 8 मधला जर 8 म्हणजेच 18 मिनिट होतात. 60 मिनिट या ठिकाणी पुढे कॅरी दिलेला आहे 1 तासामध्ये कन्वर्ट करून. तर या ठिकाणी 20 मिनिट रिमेन्स. या पद्धतीने हे सोडवता येतं. यानंतर पुढचं आहे 4 hour and 15 minute अँड 2 hour and 15 minute. तर याची जर ॲडिशन करायची असेल तर 5 5 ॲज इट इज 1 and 5 या ठिकाणी 6 होतं. तर 6 आपण डायरेक्ट इकडे एक कॅरी दिला या ठिकाणी 0 मिनिट राहतील अँड 142 म्हणजे या ठिकाणी येईल 705. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन सबट्रॅक्ट द फॉलोइंग. तर या ठिकाणी आता सबट्रॅक्शन कसं करायचं हे आपण समजून घेऊयात. तर पहिला प्रश्न आहे 3 hour and 10 minute 2 hour and 14 minute. तर पहा 3 hour and 10 minute मायनस 2 hour and 14 minute. तर हे सबस्ट्रॅक्शन करत असताना 10 मिनिटमधून 14 मिनिट सबस्ट्रॅक्ट होत नाहीत म्हणून 1 आवर या ठिकाणी बोरो घेऊयात म्हणजे उसना घेऊयात. तर 1 आवर म्हणजे 60 मिनिट आणि हे 10 मिनिट. तर या ठिकाणी टोटल होतील 17 मिनिट आणि या ठिकाणी राहील 2 आवर्स. तर आता 17 मिनिट म्हणजेच 0 मायनस 0 7 मायनस 4 3 अँड 2 मायनस 2 0 मीन्स इट्स आन्सर 30 मिनिट. Then next question 5 hour and 20 minute minus 2 hour and 35 minute. तर पहा 5 hour and 20 minute minus 2 hour and 35 minute. 1 hour जर इकडे आपण बॉरो घेतला तर हे 20 and 1 hour चे 60 टोटल 80 मिनिट्स होतील आणि या ठिकाणी राहील 4 hours. 80 मायनस 35 जर आपण केलं तर 0 मायनस 5 5 या ठिकाणी 7 राहील कारण इकडे एक कॅरी घेतला होता. 7 मायनस 3 4 अँड 4 मायनस 2 2. या पद्धतीने आपण सोडवू शकाल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन 4 hour 25 मिनिट मायनस 1 hour 55 मिनिट म्हणजे 4 तास 25 मिनिट 4 तास 25 मिनिटे वजा 1 तास 55 मिनिटे. या ठिकाणी जर आता आपण सबस्ट्रॅक्शन पाहिलं तर 425 मायनस 155. तर 1 आवर या ठिकाणी बॉरो घेऊयात उसना म्हणजे 60 मिनिट आणि हे 25 म्हणजे या ठिकाणी 85 मिनिट होतील. 5 मायनस 5 0 8 मायनस 5 3 हिअर ॲज 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. Then next question 6 hour and 15 minute minus 2 hour and 45 minute म्हणजे 6 वाजून 15 मिनिटातून 2 वाजून 45 मिनिट जर वजा केले तर या ठिकाणी पहा 1 आवर या ठिकाणी बॉरो घेऊयात उसना घेतला 1 तास तर हे 15 मिनिट आणि 1 तास म्हणजे 60 मिनिट 75 मिनिट्स होतील आणि या ठिकाणी राहील 5 आवर्स. 5 मायनस 5 0 7 मायनस 4 3 5 minus 2 3 means the answer 330. So in this way we can solve this problem. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3
The question number 3 is as like a government office open at 7 in the morning and close 3 in the afternoon. How long is this office open? तर या ठिकाणी मॉर्निंगला सकाळी 7 ला ऑफिस सुरू होतं, मॉर्निंगला 7 वाजता सुरू होतं अँड क्लोज 3 आफ्टरनून. तर टोटल किती टाइम हे चाललं तर पहा या ठिकाणी जर आपण 24 आवर हे कन्वर्ट केलं तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो. 7 हे 7च राहणार आहे आणि या ठिकाणी 3 मीन्स 24 आवर 15 o'clock. त्याचा जर डिफरन्स काढला आपण 15 o'clock minus 7 o'clock, so it's become 0 0 and 8. So office 8 hour लॉंग, म्हणजेच 8 तास हे ऑफिस चालू असेल. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन, अ मूवी स्टार्ट 45 minutes past 3 in the afternoon and finish 2.5 hours later. What time that does the movie end? तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे एक चित्रपट 3:45 सुरू झाला, म्हणजे स्टार्ट 3:45 and इट रन, म्हणजे तो चालू राहिला किती 2 तास 30 मिनिट, म्हणजे 2.5 तास तो चालू होता. तर किती वाजता संपला असेल तर या ठिकाणी आपण याची बेरीज करावी लागेल. 3:45 and 2:30 याची जर आपण ऍडिशन केली तर पहा 5 ॲज इट इज, 3 and 4 7, 75 मिनिट होतात. मग या ठिकाणी 1 कॅरी जर दिला आवर, एक या ठिकाणी पुढे जर हातचा दिला तर या ठिकाणी राहील 15 and 1 3 2 टोटल 6, म्हणजे 6 आवर, म्हणजे या ठिकाणी 6:15 PM, 6:15 हा चित्रपट संपला असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. सकारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला. तर त्याने किती वेळ शेत नांगरले, घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? तर या ठिकाणी आपल्याला हाच प्रश्न जर इंग्लिशमध्ये वाचला तर लक्षात येईल. सकाराम वॉज प्लॉंगिंग द फील्ड फ्रॉम 8 in the morning. At 12:30 in the afternoon he stopped and started for home. He reached home at 1:30. How long was he plowing the field and how long did he take him to reach home from the field? तर या ठिकाणी आपल्याला 2 उदाहरणं सोडवायची आहेत. एक, सकारामने सकाळी 8 वाजता शेत नांगरायला सुरू केलं आणि 12:30 थांबवलं. तर हे जर आपण असं लिहिलं या पद्धतीने पहा, 12:30 minus 8 o'clock. तर हे सबस्ट्रॅक्शन करा 0 3 and 4, म्हणजे त्यांनी एकूण शेत किती वेळ नांगरलं तर ते 4 तास आणि 30 मिनिट. शेत नांगरणी फील्ड प्लॉविंग म्हणजेच 4 and 30 मीन्स 4 hours and 30 minutes. त्यानंतर तो 12:30 वाजता घरी जाण्यासाठी निघाला आणि 1 वाजता घरी पोहोचला. तर या ठिकाणी पहा 13:20 minus 12:30 and its subtraction. This means 1:30 and this is as 12:30 and this time in 24 hour clock, म्हणजे हे 24 तासी घड्याळाप्रमाणे आपण टाइम घेतलेले आहेत. तर हे जर सबस्ट्रॅक्शन केलं आपण हे 0 0 and 1 hour, म्हणजे त्याला घरी जाण्यासाठी 1 तास वेळ लागलेला आहे, 1 hour. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6. रामभाऊने रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:15 वाजता बंद केला. तर त्याने किती वेळ पंप चालू ठेवला? मीन्स द 6th क्वेश्चन, Rambau started the water pump at the 10:30 at night and put it off the same night at 11:15. How long was the pump on? म्हणजे पहा, पंप कधी सुरू केला ते आपण समजून घेऊयात. तर तो 10:30 वाजता, म्हणजेच या ठिकाणी 10:13 ला पंप स्टार्ट केलेला आहे आणि तो ऑफ कधी केला ते पण आपल्याला समजून घ्यायचं. तर ऑफ केलेला आहे तो
12:15 वाजता म्हणजेच 11:45. तर किती वेळ चालू असेल तर याचा आपल्याला डिफरन्स काढावा लागेल. म्हणजे 11:45 मायनस 10:30, 5 मायनस 0 5, 4 मायनस 3 1, 1 मायनस 0 1 अँड 0 मीन्स 1 hour 15 मिनिट. म्हणजेच 1 तास 15 मिनिट हा पंप चालू राहिला. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले तर तिने एकूण किती वेळ शिकवले. मीन्स द 7th क्वेश्चन ॲज गीता टॉट इन द क्लासरूम 2 hours and 25 minutes म्हणजे 2 hours and 25 minutes in the morning and 1 hour and 45 minutes in afternoon. 1 hour and 45 minutes in afternoon. So its addition become 550 carry 1 4 2 1 means 7 and 3 and 1 2 and 1 3 means this 17 minute convert into hour, so it's become 4:10 means 4 hours 10 minutes. Then next question number 8. If a bank is open for business from 10 in the morning and 4:30 in the evening, how long it open at. तर पहा सकाळी 10 वाजता सुरू झालेली बँक 4:30 ला थांबते किंवा बंद होते म्हणजे किती वेळ. तर पहा हे 10 मॉर्निंग आहे तर हे इन 24 hours मध्ये याचं कन्वर्ट काय होईल 10च राहील. अँड 4:30 इव्हिनिंग याचं 24 मध्ये 4 + 12 म्हणजे 16 4:30. यामध्ये डिफरन्स काढूया आपण. 16:30 मायनस 10 0 3 अँड 6 hours मीन्स द बँक ओपन फॉर 6 hours and 30 minutes म्हणजे 6 तास आणि 30 मिनिट ही बँक चालू राहते. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इफ अ शॉप इज ओपन ॲज 9:30 AM to 10 PM, how long it open. सो शॉप ओपन म्हणजे एक दुकान 9:30 सकाळी उघडतं. याचं कन्वर्शन आपण 24 hours मध्ये जर केलं तर हे 9:30च राहील. त्यानंतर इट क्लोज्ड 10 PM. सो कन्वर्ट इन 24 hours. 10 + 12 मीन्स 22 o'clock. जर आपण डिफरन्स काढला तर 22 o'clock मायनस 9:30 तर हे सबस्ट्रॅक्शन करूयात. तर या ठिकाणी 1 hour इकडे घेऊयात कारण इथं 0 मिनिट आहेत 30 मिनिट सबट्रॅक्ट करायचे. तर या ठिकाणी बोरो दिला तर हा 60 मिनिट येईल. या ठिकाणी 21 मिनिट राहील. 60 - 30 जर केलं हे 0, 6 - 3 3, 11 - 9 मीन्स हेअर 2 अँड 1 मीन्स दॅट शॉप ओपन 12 hours and 30 minutes. 12 hours and 30 minutes. And then next and last question for today's session. तर या ठिकाणी या पाठावरील शेवटचा प्रश्न आहे 10वा. इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर 15:30 arrives at Gondia in the next day 20:15, how long is the journey from Kolhapur to Gondia. म्हणजेच कोल्हापूरहून 15:30 सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस ही दुसऱ्या दिवशी 8:00 म्हणजे 20:15 वाजता पोहोचते. तर कोल्हापूर ते गोंदिया प्रवासाला किती वेळ लागतो. तर पहा 15:30 म्हणजे सेम डे अँड जर नेक्स्ट डे जर आपण पाहिलं तर आपण नेक्स्ट डे 15:30 हा जो स्पॅन आहे तो आहे 24 hours. आता याच्या पुढेही ती ट्रेन नाईटला त्या ठिकाणी पोहोचलेली आहे ती म्हणजेच 20:15. तर हा आपण डिफरन्स काढूयात किती होतो. तर यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 20:50
तर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करूयात आपण. 2050 मायनस 1530 म्हणजे हे दुपारपासनं. तर या ठिकाणी 15 मधून 30 होणार नाही, म्हणजे या ठिकाणी बॉरो घेऊयात. हे होईल 75 मिनिट अँड हिअर 19 आवर. 75 मायनस 30 सो 5 4 9 मायनस 5 4 आवर अँड हे 0 मीन्स 4 आवर अँड 45 मिनिट्स and this is totally 24 hours. So total 24 hours plus 4 hour and 45 minutes. So 45 as it is and 4 and 4 8 and 2. So total जो जे प्रवास आहे (28 hour and 45 minutes). तर आणखी एकदा या ठिकाणी हा प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतो. समजा त्याच दिवशी ही 3 वाजून म्हणजे 15 वाजून 30 मिनिटाला निघाली, तर दुसऱ्या दिवशी 15 वाजून 30 मिनिटापर्यंत 24 तास झाले आणि त्याच्या पुढे 20:15 पर्यंत आपल्याला टाइम काढायचा. तर 15 वाजून 30 मिनिट ते 20 वाजून 15 मिनिट याचा डिफरन्स काढला, तो आलेला आहे 4 तास 45 मिनिट आणि हे 24 तास यांची जर बेरीज केली तर 28 तास 45 मिनिट इतकं उत्तर आपल्याला मिळेल. फक्त हे व्यवस्थित लिहून घ्या. सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.